आजचा बेत आहे वीकेंड स्पेशल. मस्त चमचमीत दिसतंय ना. तर नेहमीपेक्षा पूर्ण वेगळं हे चिकन मी बनवलेलं आहे आणि नेहमीचं तेच वाटण आपण बनवून चिकन बनवतो. थोडंसं वेगळ्या चवीचं आणि कमी व्यापाचं, तरीही चवीला चमचमीत आणि जबरदस्त झणझणीत असं बनवून तयार होणार आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतल्यात. काश्मीरी मिरची आहे, ही कमी तिखट असते. तुम्हाला कशी आवडते त्यानुसार घेऊ शकता तुम्ही. मी कमी तिखटाची वापरते आणि रंग पण छान येतो याने. यातल्या मी सगळ्या बिया काढून घेते. आधी सगळ्या मिरच्यांच्यातले देठ आणि बिया काढून घेतल्या. त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि अर्धा तास ही मिरची भिजायला बाजूला ठेवायची आहे. तुम्हाला जास्ती झणझणीत पाहिजे असेल तर तिखटाच्या मिरच्या तुम्ही इथे वापरू शकता. चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. या चिकनला व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचं आहे. ज्या मिरच्या आपण भिजत ठेवल्या होत्या चांगल्या मऊ झाल्यात बघा. गरम पाण्यात घातल्यामुळे लगेच भिजल्यात. जर जास्त वेळ असेल तर नॉर्मल पाण्यामध्ये पण घालू शकता. या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आणि याची मी अशी इथे पेस्ट बनवून घेतली. लागलं तर थोडंसं पाणी घालू शकतो. 2 कांदे चॉपरमध्ये घालून एकदम बारीक असे मी इथे चॉप करून घेतलेले आहेत. एका मोठ्या बाउलमध्ये दही घेतले. जवळपास 2 वाट्या दही आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलं. मिरची पण आहे त्यामुळे तिखट थोडंच घातलं. 1 चमचा गरम मसाला घातलाय. थोडीशी जिरेपूड म्हणजे अर्धा चमचा जिरेपूड घातली. धणेपूड 2 चमचे घालायची आहे. आता हे सगळे मसाले या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिक्स करत असताना हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. क्रीमी असं बनवून घ्यायचं आहे. दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतात ना त्या राहता कामा नये, चांगलं फेटून घ्यायचं आहे. मसाले पण व्यवस्थित मिक्स झालेत. आता इथे मी एक मोठी कढई गरम व्हायला ठेवते आहे. सगळी आधी मी इथे तयारी करून घेतली आहे बघा. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे. यामध्ये काही खडे मसाले आवडीनुसार मी तमालपत्र, मसाला वेलची आणि 1 स्टार फूल घातले आणि 2 कापून घेतलेले कांदे चांगले परतून घ्यायचे आहेत. कांदा हलकासा परतून घेतलाय मी इथे. यामध्ये आता जे आपण हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावलेलं चिकन आहे ते यामध्ये घातलं. 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. यामध्ये जी आपण मिरचीची पेस्ट बनवून ठेवली ना ती आत्ता यामध्ये घालायची. रंग बघा काय मस्त आलाय. दह्याचं पण मिश्रण यामध्ये घालते मी. सगळं पुसून यामध्ये घातलेलं आहे मी. हे सगळं पुसून मी यामध्ये घातलाय मसाला. अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही. दही आधी आपण फेटून घेतले त्यामुळे ते यामध्ये फुटत नाही. फक्त हे आपल्याला लो हीटवरती पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती आरामात याला शिजू द्यायचं. आधेमध्ये चेक करून बघायचं, परतून घ्यायचं, परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 20 ते 25 मिनिटे मी हे लो हीटवरती चिकन शिजवलंय. बिना पाण्याचं शिजलंय बघा. अजिबात पाणी वापरलं नाही आहे. वरून कोथिंबीर घातली. मस्त झणझणीत असं वेगळ्या पद्धतीचं हे चिकन तयार झालंय. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडलं का हे पण मला सांगा. जोडीला पराठा असेल किंवा नान किंवा रोटी याच्यासोबत हे मस्त कॉम्बिनेशन आहे. नेहमी त्याच वाटणातलं चिकन बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. तुम्हाला जर अशाच मस्त नॉनव्हेजच्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये. धन्यवाद.